हाय दीपिका ताई. इवन आय वुड ऑल्सो लाईक टू शेअर माय रिव्ह्यू. आपलं लास्ट टाइम बोलणं झालं होतं त्यावेळेला खरं तर मी आयरेट होते, तुम्हाला पण माहिती आहे. पण वॉट एव्हर डिस्कशन वी हॅड, येस, राईट नाव आय एम अ सॅटिस्फाईड कस्टमर ऑफ युअर्स. ॲज वी हॅव डिस्कस मीन्स मला खूप भीती वाटायची ते उठणं वगैरे किंवा हर्बल प्रोडक्ट्स वगैरे यूज केल्यानंतर माझी स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. आणि जे काही अननेसेसरली मीन्स अनएक्सपेक्टेडली प्रॉडक्ट मागवलं गेलं होतं फेसवॅक्स, ते मी वापरायला तयार नव्हते आधी. पण आपल्या डिस्कशनच्या एंडनंतरनं मी विचार केला की ठीक आहे, वापरून तर पाहूया. आपण बऱ्याचदा रिस्क घ्यायला म्हणजे घेतच असतो बऱ्याच प्रॉडक्ट्सची ब्रँडेड. तर हे पण एकदा का नाही वापरून पाहावं म्हणून अनपॅक केलं मी आणि आता वापरलं. खरं सांगते मीन्स आपण म्हणतो की आयब्रोज आणि अँड ऑलवरती आपण इतके पैसे खर्च करतो. बट आपण म्हणतो तसं अप्पर लिप्स आणि चीन फोरहेडवरती जे 30-40 रुपये जे एव्हरी टाईम घालवतो, एवढ्या मोठ्या स्पून एका टायमिंगला इन्क्लुडिंग दिस फोरहेड, अप्पर लिप्स, चीन वगैरे म्हणा किंवा अंडर आर्म्स, हा सगळा पार्ट कवर अर्ध्या स्पूनमध्ये होऊन सुद्धा, म्हणजे जेव्हा आपण वीट म्हणा किंवा आणखी एक काहीतरी नेचर्स का समथिंग प्रोडक्ट होतं, त्याचं जे काही हेअर रिमूव्हल क्रीम मी वापरलं होतं, तर त्यांनी काहीच इम्पॅक्ट झालेला नव्हता. मी खूप अनहॅपी होते. तेव्हापासून लाईफमध्ये ठरवलेलं की असलं काही वापरायचंच नाही. हां, थोडंसं जळजळ झाली मला त्यासाठी. पण मी काय लावू नेमकं, म्हणजे एक 5-7 मिनटासाठी थोडंसं फक्त हे झालं जळजळ. पण मी खूप हॅपी आहे. त्याच्यामुळे मला निदान असं काही हे नाही झालं की स्किनवरती खूप जास्त इम्पॅक्ट आहे, असंही काही वाटलं नाही. आणि जसं तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवलं ना त्याप्रमाणे एकदम ग्लो करतो आहे तो पार्ट ॲक्च्युली. उलट आता असं वाटतंय की अपार्ट फ्रॉम दॅट एरिया माझा रिमेनिंग फेस ब्लॅक दिसेल आणि फक्त हेअर रिमूव्हलवाला जो पार्ट आहे तो जास्त गोरा दिसतोय, आपण म्हणू शकतो फेअर दिसतोय असं. मला पण मी इथे काय म्हणतात आपण हेअर कलर्स म्हणा किंवा मेहंदी लावून वैतागली आहे. सगळं वापरून पाहिलं आहे केमिकल, सगळे काय म्हणतात त्या सगळ्या गोष्टीने अनहॅपी आहे. दर 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला म्हणा हेअर कलर करत बसावं लागतो, इतके जास्त पैसे घालूनसुद्धा. किंवा मेहंदी पण फार फार तर 2-3 आठवडे ठीकठाक टिकते, पण त्याने पण हेअर्स पूर्ण रेड रेड होऊन जायला लागतात. तर मला पण म्हणजे केस वाढीसाठी सुद्धा आणि काय म्हणतात हे हेअर ग्रोथसाठी आणि खूप जास्त ड्राय झालेत, तर त्याच्यासाठी पण प्लीज तुमचं प्रोडक्ट सजेस्ट करा, मला घ्यायला आवडेल. आणि मी पर्सनली स्वतःसुद्धा तुमचं प्रोडक्ट नक्की माझ्या सगळ्या फ्रेंड्सला वापरायला सांगणार आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग दिस बेस्ट प्रोडक्ट इन व्हेरी रिजनेबल अमाऊंट अँड विथ अ ग्रेटर सॅटिस्फॅक्शन. थँक्स अ लॉट.